आजपर्यंत भारतात जेवढी जेवढी युद्ध झाली तेवढी तेवढी युद्ध तो जो स्पेसिफिक भूभाग आहे ते काबीज करण्यासाठी झाली. ते मुघलांचं युद्ध असो किंवा पोर्तुगीजांचं असो, डच असो किंवा फ्रेंच असो किंवा इंग्रज असो, या सर्वांची जी काय आक्रमण झाली तो जो काय भूभाग आहे तो काबीज करण्यासाठी आली. आता छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या किल्ले मिळवले. त्यावेळी तो किल्ल्यासोबतच त्याभोवतीचा जो काय भूप्रदेश आहे तो भूप्रदेश आपल्यामध्ये सामील करून घेतला, जेणेकरून तिथला जो काय महसूल आहे तो आपल्यामध्ये यावा. विचार करा, आज दापोलीपासून ते एकदम दोडामार्ग तालुक्यापर्यंत तो जो काही हा आपला कोकणाचा किनारपट्टीचा प्रदेश आहे तो जवळजवळ 720 किलोमीटरच्या आपल्याला सर्वात मोठा किनारपट्टीचा प्रदेश लागला आहे. हा जो काय प्रदेश आहे त्या भोवतालची जी काही जमीन आहे, त्या भोवतीची जी काय जागा आहे, ती बहुतेकची 60 ते 70% जागा ही आज विकली गेलेली आहे. आज त्यानंतर आपण तो जो पनवेलपासून ते एकदम गोव्यापर्यंत जो काय महामार्ग होतो, मुंबई गोवा महामार्ग, त्या मुंबई गोवा महामार्गाच्या बाजूची जागा देखील 60 ते 70% ही गेलेली आहे. आता नुकतीच एक जाहिरात आली होती की किनारपट्टीवरील ती 118 गाव आहेत ती विकसित होणार, आणि त्या खाली लिहिलं होतं की सिडकोकडे संपूर्ण नियोजनाचे अधिकार आहेत आणि पर्यटनाला मिळणार चालना. त्यामध्ये माझ्या गुहागर तालुक्यातील 118 गावांचा त्या ठिकाणी उल्लेख केला होता. पण आम्हाला खरंच हे पर्यटन हवं आहे का? आज आम्ही 500 रुपयासाठी 5 वर्षासाठी आमचा जो काय कोकण किनारपट्टी हा प्रदेश हा त्यांच्या कशात घालून ठेवलेला आहे, गहाण ठेवलेला आहे. आज त्या ठिकाणी असं पर्यटन होणार आहे जे मोठमोठे फार्म हाऊसेस येणार, त्या ठिकाणी रिसॉर्ट होणार, त्या ठिकाणी दारूच्या पार्ट्या होणार. हे असं पर्यटन आम्हाला नको आहे. जे पर्यटन आमच्या गावाला, आमच्या तालुक्यात येऊन आमच्याच मुलांना त्या ठिकाणी कामाला ठेवून त्यांनाच त्या ठिकाणी तो बिअरचा ग्लास भर किंवा तिथलं वेटरचं काम कर किंवा तिथे आमचीच मुलं तिथे सिक्युरिटीचं काम करणार, हे असं पर्यटन आम्हाला नको आहे. मुळात आम्हाला स्पिरिच्युअल टुरिझम, सस्टेनेबल टुरिझम हे काय असं हेच मुळात आम्हाला कळलेलं नाही आहे. आज जंगल, माती, पाणी, हवा हे संपूर्ण जगाला दाखवणे गरजेचं आहे. आज इथली आमच्या ठिकाणी प्राचीन मंदिर आहेत. आज काही ठिकाणी कातळी शिल्प, डोंगर किनारपट्ट्याच्या भागाला जी कातळी शिल्प आहेत ती देखील दाखवणे गरजेचे आहेत. आज ज्या हायवेवरून येतो आम्ही मुंबई गोवा महामार्ग, त्या ठिकाणी काही ठिकाणी बुद्ध लेणी देखील आहेत, ती दाखवण्याची गरज आहे. इथली जी जगण्याची कला आहे, जी लिव्हिंग सिस्टीम म्हणतो, आर्ट ऑफ द लिव्हिंग सिस्टीम, ती जगाला दाखवण्याची गरज आहे. आमची संस्कृती, आमची कोकणची संस्कृती हे संपूर्ण जग अनुभवतं आहे, संपूर्ण जग बघतं आहे, आणि तिला जास्तीत जास्त पद्धतीने तिला वाढवण्याची गरज आहे. लोककला हेच पर्यटन आहे आपलं, आणि ते दाखवणं गरजेचं आहे. येथील जुनी कौलारू मंदिरं, इथली नदी नाले साकव, त्याचप्रमाणे इथली जी जुनी मातीची घरं आहेत, त्याचप्रमाणे इथली जी काय खाद्यसंस्कृती आहे, आपली थंड पेय आहेत, हे जगाला दाखवणे फार मोठं गरजेचं आहे. हे जर नाही झालं ना तर आज भविष्यात या गोष्टीचा आपल्याला खूप मोठा परिणाम भोगावे लागतील. त्यासाठी आपण आत्तापासूनच तयार झालं पाहिजे. कारण ही जी काय लॉबी येते ना या कोकण किनारपट्टीवरती, ती फार भयानक आहे. त्याच्यामुळे आत्तापासून इथल्या तरुणांनी व्यवसाय क्षेत्रात काम करणे गरजेचं आहे. आज साधा इथला मँगो पल्प आहे ना इथला, तो 400 ते 500 रुपये लिटरने जातोय, विकला जातोय. 120 रुपये एक आंबा, इथला हापूस आंबा हा विकला जातोय. साधी नाचणीचंच उदाहरण घ्या, नाचणी ही 2,500 रुपये मन या दराने विकले जाते. साधा काजू 1,000 रुपये किलोने विकला जातोय. एवढ्या मोठ्या किमतीत इथले जे काही स्थानिक प्रोडक्ट आहेत ते विकले जात आहेत जगभरात. त्यांना आपण भविष्यात डेव्हलप करणे गरजेचं आहे, त्यांना वाढवणं गरजेचं आहे. हे जर नाही झालं ना दादा, तर भविष्यात आपल्याला खूप मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागणार. आपण कितीही या गोष्टीला विरोध केला ना तरी आपण याचा सामना नाही करू शकत. एवढे प्रचंड ताकद त्यांच्यामध्ये तयार होणार आहे. आज गावागावात ठिकठिकाणी रस्ते नाही झालेले आहेत. काही ठिकाणी मे महिन्यात तर पाण्याचा प्रश्न आहे. आज वाडीतले काही ठिकाणी रस्ते बघितल्यानं फार भयानक अवस्था आहे. हे का होत नाही याचं देखील कारण आहे.
कारण आपल्या ज्या काही जमिनी आहेत इथल्या ज्या काही त्या स्वस्तात विकल्या जाव्या, हेच यामागचं सर्वात मोठं षडयंत्र आहे. आपल्याला या गोष्टी लक्षात येत नाही आहेत. आज काय काय ठिकाणी रस्ते नाही आहेत, वीज नाही आहे, त्यामुळे तिथली जमिनी तिथल्या ज्या काय तो काही भूप्रदेश आहे तो सहजासहज आपण देऊन टाकतोय. पण यामागचं कारण आपल्याला मुळात कळतच नाही आहे की भविष्यात या ठिकाणी काय होणार आहे, कोकण कशा प्रकारे डेव्हलप होणार आहे. पण ही डेव्हलपमेंट याला म्हणायची का आपण, तर मुळीच नाही. आज खरोखरच सॅल्यूट त्या लोकांना आहे ज्यांनी कोकणात राहून इथे एवढे मोठे ब्रँड्स तयार केले आहेत. आज जगप्रसिद्ध असलेला खातू मसाल्याचा ब्रँड हा आमच्याच घोहागर तालुक्यामध्ये बनतोय. त्यामध्ये नाचणीचं पीठ असो, कुळथाचं पीठ असो, डांगराचं पीठ असो, हे सगळं त्यांनी एक प्रोडक्ट म्हणून विकलंय. त्यानंतर आता जर चिपळूणमध्ये जर गेलात ना, त्या ठिकाणी वाशिष्ठी डेअरी नावाची एक संस्था तयार झालेली आहे. प्रशांत यादव या व्यक्तींनी ती संस्था तयार केलेली आहे. चिपळूणमध्ये आज बहुतेक ठिकाणी त्यांच्या ब्रांचेस आहेत. तर त्या ठिकाणी जे गावागावात जे दूध तयार होतं ते त्या ठिकाणी डेअरी निमित्त आणि तिथल्या जो काही प्रदेश आहे तिथल्या प्रदेशातील लोकांना तिथला रोजगार उपलब्ध झाला आहे. आज अशा पद्धतीने रोजगार आम्हाला शोधणे गरजेचं आहे. खरंच आपली माती ही परकीयांच्या घशात घालण्यापेक्षा हे एकदा आपण करून बघितलेलं काय वाईट आहे. भविष्यात जर या अशा जर गोष्टी नाही केल्या तर ह्या ज्या काही लॉबीज आहेत, ह्या जो काही सिडकोने जी काही ही आणलेलं आहे ते आपल्या इथे येईल आणि मोठमोठे रासायनिक प्रकल्प देखील या ठिकाणी उभे राहतील. आज रिफायनिंग वारसूसारखा हा प्रकल्प देखील कोकणात जो आला होता तशाच पद्धतीचे प्रकल्प या ठिकाणी उभे राहतील. आपण कितीही विरोध केला या गोष्टीला, कितीही प्रतिकार केला तर त्याचा कवडी मोलही उपयोग होणार नाही. इतकं भयानक या ठिकाणी तयार होईल. कोकणची जी काही शुद्ध हवा आपण जी घेतो, जल जंगल माती पाणी हे आपण इथं आल्यावर अनुभवतो. इथली संस्कृती आपण जपतो, वाढवतो. आज गणपती उत्सव असो, शिमगोत्सव असो, हे भविष्यात कशा पद्धतीने होतील हे देखील मी सांगू शकत नाही. इतकी प्रचंड परिस्थिती असणार आहे. त्याच्यामुळे आतापासूनच सावध राहिलेलं बरं आहे.